प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो न लावल्याने बारामतीत संताप. आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट. बारामती नगरपालिकेसमोर आंबेडकरी अनुयायांचे निषेध आंदोलन. मुख्याधिकारी नगराध्यक्षांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. काल बारामतीत 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती नगर परिषदेमध्ये महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मात्र यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर बारामती नगरपालिकेसमोर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा हातात घेत चळवळीतील या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते काल जेव्हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम नगरपालिकेच्या आवारामध्ये साजरा करत होते तेव्हा मीही तिथे उपस्थित होते आणि जे कार्यक्रमाची जी वेळ होती त्याला 5 मिनिट होते तेव्हाच आम्ही त्यांना सांगितलं होतं की महात्मा गांधींचा फोटो आहे तिथे ते ठीक आहे, पण तिथं बाबासाहेबांचा फोटो का नाही किंवा लावावा तुम्ही, कारण की आज प्रजासत्ताक दिन आहे आणि आज संविधानाचा दिवस आणि बाबासाहेब हे संविधान निर्माते आहेत. परंतु त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की असाच प्रोटोकॉल आहे किंवा अशीच परंपरा आहे म्हणून आम्ही ते तसंच ठेवणार आहे. त्याच्यामुळे मला त्यांना इतकंच सांगायचं आहे की देशात कोणताच असा प्रोटोकॉल नाही आहे ज्याच्यात बाबासाहेबांचा फोटो कोणत्याही शासकीय कार्यक्रमात किंवा कोणत्याही शासकीय ऑफिसमध्ये लावायचा नाही असं सांगितलं आहे. शिवाय त्यांचं हे नेहमीचं झालं की ते लोक नेहमी बाबासाहेबांवरती द्वेष दाखवतात. जेव्हा संविधान बनत होतं तेव्हा देखील बाबासाहेबांवरती द्वेष होता. त्यांना असं सांगितलं गेलं होतं की आंबेडकरांसाठी या संविधान सभेची दरवाजेच काय त्याच्या चिरा देखील मी उघड्या ठेवणार नाही, ते तिथून आतमध्ये येऊ शकणार नाही. त्यामुळं हे त्यांचं नेहमीचं झालं आहे. पण त्यांना आता हे समजण्याची गरज आहे की आंबेडकरवादी आता जागलेला आहे आणि बाबासाहेबांचा हत्ती नगरपालिकेत आहे. तो त्यांचा अपमान होऊ देणार नाही आणि तो नेहमी अन्यायाविरुद्ध त्यांच्या अपमानाविरुद्ध आवाज उठवणार. देशात संविधानाचा 75वा अमृत महोत्सव साजरा होत असताना नगरपालिकेला शासनाने परिपत्रक काढून सांगितलेलं आहे की संविधानाचा अमृत महोत्सव 10 कलमी दिलेले आहेत, कुठले कुठले कार्यक्रम घ्यायचे. नगरपालिकेला सांगितलेला असताना संविधान अमृत महोत्सवाचा कार्यक्रम एकही कार्यक्रम या पंकज भुसेनी मुख्य अधिकाऱ्यांनी घेतलेला नसून 26 जानेवारी लोकशाही गणतंत्र दिनी यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाकारला. काही कार्यकर्त्यांनी संघमित्रांनी त्यांना सांगितलं की फोटो तिथं लावा, तर त्यांनी सांगितलं की ही परंपरा नाही आहे. म्हणजे रूढीचा आणि परंपरेचं पालन करणारे हे नगराध्यक्ष आणि CO हे आपणास दिसून येतात. शासन परिपत्रक आहे की भारतीय संविधानाची प्रियांबल वाचून 26 जानेवारी साजरी करायची. कारण संविधान जर नसतं तर 15 ऑगस्ट देखील नसता आणि 26 जानेवारी देखील नसते. कारण 26 जानेवारीच्या दिवशी इंडिया इंडिपेंडन्सी ॲक्ट 1947 हा रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे स्वातंत्र्य हे संविधानामुळे आहे आणि भारत हा प्रजासत्ताक गणतंत्र लोकशाही हे पण संविधानामुळे आहे. आणि त्या संविधानाला आणि त्या संविधान निर्मात्याला म्हणजे संविधान सभेने ज्यांना घटनाकार म्हणलं होतं, संविधान सभेने ज्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणलं होतं, ज्यांना या राष्ट्राचे निर्माते म्हणलं होतं संविधान सभेने, त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे नाकारणारे कोण? म्हणजे मनुवाद आणि जातीवाद या पंकज भुसेच्या आणि नगराध्यक्ष सचिन सातवच्या मनामध्ये डोक्यामध्ये सर्रास भरलेला आहे. आणि त्याचाच निषेध म्हणून आम्ही आज त्यांना जागी यावी की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 650च्या पुढं संस्थानं भारतात होती. त्या विविध जाती होती, विविध धर्म होते, विविध पंथ होते, विविध भूभाग होता. या सर्व भूभागाला, या सर्व डायव्हर्सिटीजला हार्मोनाइज करून भारतीय संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. त्याची आठवण, त्याची शिकवण या जातीवादी लोकांना, मनोवादी लोकांना करून देण्यासाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत. नुसतं आंदोलनच करत नाही तर आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही घोषणा करत आहोत की जातीवाद मुर्दाबाद, मनुवाद मुर्दाबाद, सचिन सातव मुर्दाबाद आणि पंकज भुसे मुर्दाबाद. या ठिकाणी हा
प्रकार म्हणजे शासन निर्णय असताना, संविधानाचा 75वा अमृत महोत्सव देशामध्ये साजरा होत असताना अशा पद्धतीची निंदनीय घटना बारामतीमध्ये होते. बजेटच्या एकंदरीत 5% रक्कम संविधानाच्या उपक्रमांवरती राबवणार म्हणून अजित पवारांनी सांगितलं होतं, सरकारने सांगितलं होतं. आणि त्या अजित पवारांची बारामती मनवली जाते. त्या बारामतीच्या नगर परिषदेमध्ये त्या अजित पवारांची सत्ता आहे आणि त्यांच्या सत्तेमध्ये बाबासाहेबांचा फोटो टाळून नाकारून गणतंत्र दिवस साजरा केला जातो. ही अतिशय देशासाठी अतिशय निंदनीय गोष्ट आहे. हा आमच्या समाजाचा अपमान नाही, हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे, हा संविधानाचा अपमान आहे. आणि बाबासाहेबांचा फोटो नाकारणं म्हणजे देशद्रोह आहे. आपल्या या वृत्तपत्राच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की पंकज भुसेनी आणि सचिन सातवनी देशद्रोहासारखा गुन्हा केलेला आहे, त्यांच्या हातून घडलेला आहे. त्यांनी या घटनेची माफी मागावी, मीडियासमोर मागावी आणि पुन्हा एकदा झेंडा वंदन करावं, बाबासाहेबांच्या फोटोला वंदन करावं, महात्मा गांधींचा फोटो लावावा, इतर सर्वच महापुरुषांचे फोटो लावावे, ज्यांचं या देशासाठी योगदान आहे त्या सर्वांचे फोटो लावावेत आणि गणतंत्र दिवस साजरा करावा. तोच खरा गणतंत्र दिवस आहे. नात्र यांचा मनमानी कारभार म्हणजे हुकुमशाही आहे. अजित पवारांच्या पक्षाची ही हुकुमशाही आहे आणि ही हुकुमशाही मोडण्यासाठी या बारामतीतले सर्व नागरिक, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, इतर सर्वच पक्ष आणि संघटना, सामाजिक संघटना, पत्रकार बांधव आणि या बारामतीतला सर्व बहुजन समाज, संविधान प्रेमी आमच्या बरोबर आज इथं उभा आहे. काल प्रजासत्ताक 26 जानेवारीच्या दिवशी मी नगरसेविका संघमित्राला घेऊन ध्वजारोहणाला सोडवाय आल्यानंतर मी तिथं बघितलं की तिथं जे फोटो मांडले होते ते महात्मा गांधींचे होते. मग मी त्यावरती नगराध्यक्ष सचिन सातव यांना जाऊन सांगितलं की इथं आज 26 जानेवारी आहे आणि संविधान आजपासून लागू झालं आहे, तर संविधान निर्मात्या बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या ठिकाणी लावा आणि परिपत्रक आहे संविधानाची उद्देशिका वाचायचं त्याचं वाचन करा. त्यावरती सचिन सातव नगराध्यक्ष आहेत, त्यांनी मला उत्तर दिलं की ही रूढ आहे, ही प्रथा आहे आणि महात्मा गांधीचाच फोटो लावला जातो, तसा प्रोटोकॉल बघतो आम्ही. आता संविधान लागू झाल्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950च्या पूर्वी रूढी आणि प्रथा चालू होत्या, परंतु 26 जानेवारी 1950च्या नंतर त्या रूढी आणि प्रथा बंद झालेल्या आहेत. आणि त्या बंद झालेल्या असताना त्या रूढीच्या आणि प्रथेच्या नावाखाली संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि उद्देशिका नाकारून या सीओनी आणि नगराध्यक्षांनी कायद्याचा भंग केलेला आहे, संविधान द्रोह केलेला आहे. म्हणून त्याच्या विरोधात काल बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविका आणि गटनेत्या संघमित्रा चौधरी यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार केलेली आहे. बरं, तिथं एवढ्यावरच थांबले नाहीत, तर राष्ट्रीय ध्वजाचा देखील अवमान केलेला आहे नगराध्यक्षांनी. राष्ट्रीय ध्वज फडकलाच नव्हता आणि न फडकताच सलामी देण्यात आलेली आहे, दोनदा सलामी दिलेली आहे. आणि आज जे कायदा सांगतो की कायद्यात हे बसत नाही, म्हणजे कायद्यात तुम्हीच लोकसेवकांनी आणि लोकप्रतिनिधींनी तो त्याचा भंग केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होण्याचं पत्र आम्ही काल कलेक्टरांना दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी हा प्रकार अनिकेतला सांगितला फोनवर आणि मग अनिकेतनी आंबेडकर स्मारकामध्ये त्याचा जाब सीओला आधी नगराध्यक्षांना विचारला. नगराध्यक्षांनी मग ते सगळं प्रकरण शेकते असं लक्षात येतात, ते सगळं मुख्य अधिकाऱ्यांवर लावलं. हा जो जातीवादपणा आहे, हा जातीवाद पूर्वीपासून नगराध्यक्ष करत आलेला आहे. पाठीमागे बी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हारच घालायचा नाही. ज्यावेळी मराठा मोर्चा निघाला होता त्यावेळी मराठा मोर्चाच्या त्या मीटिंगमध्ये ह्याच सचिन सातवानी सांगितलं होतं की आंबेडकर पुतळ्याला मोर्चा जाणार नाही, हार घालायचा नाही. हे बी सर्वश्रोत आहे, अख्ख्या बारामतीला माहीत आहे. वारंवार जातीवाद करणाऱ्या सीओ आणि नगराध्यक्षाच्या निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमा घेऊन आज आंदोलन करत आहेत. आणि हे आंदोलन बाबासाहेबांचा अपमान जर असा करताल तर आज आम्ही रस्त्यावर करतोय. परंतु बघा, महाराष्ट्रात आणि देशात सगळीकडे झालेलं आहे. तर मी या संविधानप्रेमी जे लोक आहेत
यांना सांगेल की सरकार जर असं करत असेल तर ती सरकार आपलं बनवलं पाहिजे, आणि ते सरकार आपलं बनवलं तर मग या असे जातीवाद मनोवाद चालणार नाही. आणि जातीवाद आणि मनोवाद बंद करण्यासाठी इथल्या सगळ्या संविधान प्रेमींनी बहुजन समाजाने एकत्र येऊन या देशाची शासनकर्ती जमात झालं पाहिजे. कारण हा जातीवाद हा मनोवाद हितात नाही. काल नाशिकला बी तेच झालं. भाषण करताना पालकमंत्र्याला माहित नाही कुणाचं नाव घ्यायचं, म्हणतोय अनवनादारी राहिलं. गिरीश महाजन म्हणतात की ते चुकून माझ्याकडे राहिलं, आणि मग ज्यांचा संबंधच काय नाही त्यांची कशी काय नावं घेतली. तर हे सगळं जाणीवपूर्वक चाललेलं आहे. हे जातीय द्वेषातून मनोवादी मानसिकतेतून चाललेलं आहे. आणि याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही बाबासाहेबांच्या प्रतिमा घेऊन नगर परिषदेच्या गेटवरती बसलेलो आहे. मी त्यांना सांगितलं ना, ते म्हणायला लागले की प्रोटोकॉल बघतो. आता काय प्रोटोकॉल आहे? म्हणजे महात्मा गांधींचा फोटो लावायचा प्रोटोकॉल कुठं आहे? मग उद्देशिकेचं परिपत्र आहे वाचन करायचं. आणि मग त्या सीओला कार्यकर्त्यांनी म्हणजे अनिकेतनी म्हणलं ना, तुम्ही काय कॉप्या करून अधिकारी झालाय का? MPSC ची परीक्षा पास झालाय तर तुम्ही काय कॉप्या करून झालाय का? जो कायदा आहे ज्याचं परिपत्रक आहे ते परिपत्रक ना करताय, कायदाच ना करताय तुम्ही. तुमची मनमानी नाही ना चालू देणार आम्ही. ही मनमानी आहे, हा मनोवाद आहे, हा जातीवाद आहे. आणि या जातीवादाच्या मनोवादाच्या विरोधात इथला आंबेडकरी समाज शांत बसणार नाही. काल आमच्या एका भीमाच्या वाघिणीनं नोकरीची पर्वा केली नाही. हिथं पण तेच झालंय. इथं नगर परिषदेचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी 1-2 ते त्यांना बी ते वाईट वाटलं, ते बी ते तिथं थांबले नाहीत, त्यांनी बी कालवा केलेला आहे. परंतु इथं हा जो जातीवाद आहे हा जातीवादपणा बंद केला पाहिजे. नगर परिषद प्रशासन आणि नगराध्यक्ष हे जातीवादी आहेत आणि त्यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिलेली आहे. जिल्हाधिकारी त्याच्यावर काय घेतात, नाही तर मग पोरगी वकील आहे, बहुजन समाज पार्टीचा वकीलच नगरसेवक आहे. आम्ही कोर्टात जाऊ ना. हा संविधान द्रोह आहे. भारतीय संविधानात त्या राष्ट्रध्वजाचे बी कायदे आहेत आणि त्या कायद्याची पायमल्ली, त्या कायद्याचं कायदा जी मोडण्याचं काम आहे या सीओन नगराध्यक्षांनी केलेलं आहे. अरे राष्ट्रध्वज फडकलाच नव्हता, तू सलामी देतोय काय? तुला कसली गाय झाली? गाय कशाची होती तुला? आणि तो जे टायमिंग दिलता निमंत्रण पत्रिकेवरती, त्या टायमिंगच्या अगोदर 5 मिनिटं अगोदर राष्ट्रध्वज फडकावलाय. फडकवायच्या अगोदर 2दा सलामी झाली काल. आणि त्याचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे. हो आहेत ना, त्याचे व्हिडिओ आत्ता आहेत माझ्याकडे लगेच. इथं कर्मचारी होते, इथं नगरसेवक होते. आता काय खापरे नगरसेवक होते ते शांत बसले. निळ्या झेंड्यावाले नाहीत ना बसणार. तुम्ही निळ अंगावर लावू शकत नाही. मत मागताना मात्र निळा झेंडा घेऊन फिरत होता. आणि मतदान झालं, निवडून आला की बाबासाहेब बी विचारला आणि निळा झेंडा कुठं ठेवून दिला ती बी माहीत नाही. म्हणून मी या सगळ्यांचा, ज्यांनी यांना निळा झेंडा भाड्याने दिलता त्या भाड्यांचा बी निषेध करतो आणि यांचा बी निषेध करतो. काल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त बारामती नगर परिषदेमध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम साजरा होत असताना विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाकारून त्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचं काम इथले नगर अध्यक्ष आणि मुख्य अधिकारी यांनी केल्यामुळे आज बारामती नगर परिषदेच्या समोर सर्व पक्षीयांच्या वतीने या ठिकाणी आज आम्ही हे निषेध आंदोलन आयोजित केलं होतं. निषेध आंदोलन आयोजित करण्याचं कारण म्हणजे 26 जानेवारी 1949 रोजी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथंग परिश्रम करून या ठिकाणी भारतीय संविधान निर्माण केलं आणि या देशाला सुपूर्त केलं. आणि देशाला सुपूर्त केल्यानंतर 26 जानेवारी 1949 रोजी हे संविधान अंमलात आलं. आणि हे संविधान अंमलात आलेलं असताना ज्या भारतीय संविधान निर्मात्यांनी हे संविधान लिहिलं त्या संविधान निर्मात्यांचा फोटो नाकारून या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरं करणं हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही सर्व पक्षीयांच्या वतीने या ठिकाणी आज हे निषेध आंदोलन या ठिकाणी केलं आहे. येणाऱ्या काळामध्ये नगरसेवकांना देखील आमची विनंती आहे की या सभागृहामध्ये या ठिकाणी या घटनेचा जाहीर असा निषेध त्यांनी करावा आणि ही घटना रेकॉर्डवरती घ्यावी, जेणेकरून पुढच्या पिढीला देखील कळेल की या वेळेचे नगर अध्यक्ष, नगर मुख्य अधिकारी हे किती जातीवादी मानसिकतेची लोक आहेत
आणि यांना या घटनेचा या ठिकाणी आम्ही जाब विचारणार आहोत. जोपर्यंत हे माफी मागणार नाहीत तोपर्यंत हा लढा आम्ही चालू ठेवणार आहोत. जय भीम. काल बारामती शहरात एक अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे. आपण काल प्रजासत्ताक दिन साजरा केला. प्रजासत्ताक दिन याचा अर्थ प्रजेचं राज्य त्या दिवसापासून अस्तित्वात आलं. लोकशाही या देशाने स्वीकारली आणि अतिशय पवित्र असं संविधान आपल्या भारत देशाला ज्यांनी अर्पण केलं ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच फोटो ध्वजावंदन ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी जर लावण्यात आला नसेल तर या गोष्टीचा प्रथमतः आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आणि जसं आमच्या अगोदर बोलताना सांगितलं काळूराम चौधरी यांनी की या गोष्टीचा जाब त्यांनी नगराध्यक्ष साहेबांना विचारला आणि त्यांनी सांगितलं की ही प्रथा परंपरा आहे. तर त्यांना मी कायद्याचा विद्यार्थी या नात्याने सांगू इच्छितो की नगराध्यक्ष साहेब, जर या प्रथा परंपरा असतील तर त्याला वर्षानुवर्षाचा इतिहास लागतो त्या प्रथा आणि परंपरा पुढं चालू ठेवायला. आपल्याला संविधान मिळून आपल्याला स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाले नाहीत आणि तुमच्या मनाचा कारभार तुम्ही करू नका. त्यामुळे या ठिकाणी मी जे आमच्या बारामती नगरीचे नगराध्यक्ष आहेत सचिन सातव यांचाही निषेध करतो आणि बारामती नगर परिषदेचे जे मुख्याधिकारी आहेत पंकज भुसे यांचाही निषेध करतो. आणि इथून पुढच्या काळात ज्या वेळेस 26 जानेवारीचा कार्यक्रम असेल आणि 15 ऑगस्टचा कार्यक्रम असेल त्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी प्रतिमा ही ठेवण्यात आली पाहिजे. आणि जे आपलं संविधानाची प्रत आहे, उद्देशिका आहे, त्याचं देखील वाचन झालं पाहिजे अशी मागणी आम्ही सर्व बारामतीकर या ठिकाणी करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत.